गुड मॉर्निंग. ऑनलाईन माझी शाळा या यूट्यूब चॅनलवर मी टकले सर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज पाहूया आपण कसे घडलो म्हणजेच परिसर अभ्यास भाग 2 मधील प्रकरण 4 ज्याचं नाव आहे उत्क्रांती. या प्रकरणामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला त्यातील पहिला मुद्दा आहे उत्क्रांतीची संकल्पना. दुसरा मुद्दा आहे प्राण्यांच्या उत्क्रांतीचे मानव सदृश्य वानर. या 3 मुद्द्यांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आता पाहूया आपण प्रथम पहिला मुद्दा उत्क्रांतीची संकल्पना. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो. म्हणजेच काय तर सर्वसाधारण त्याचा अर्थ आहे सतत व संथ वेगाने होणारा बदल. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये वनस्पतीमध्ये असेल, प्राण्यामध्ये असेल, मनुष्यामध्ये असेल की सतत काय होत असतो, बदल होत असतो. संथ किंवा वेगाने बदल होत असतो, त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. आता आपल्याला इथं पाहायचं आहे सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांची शरीराच्या रचनेत काही अंतर्गत बदल येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये झालेली उत्क्रांती आणि त्याच्यामध्ये झालेला बदल पाहायला मिळतो. अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते आणि अधिक प्रगत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्रजाती नष्ट पावते. अनेकदा मूळ प्रजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. चार्ल्स डार्विन यांनी खूप महत्त्वाचं असं संशोधन या उत्क्रांतीच्या क्षेत्रामध्ये केलेलं पाहायला मिळतं. उत्क्रांतीबद्दल त्यांनी ही संकल्पना स्पष्टपणे मांडलेली आहे की जी मूळ प्रजाती आहे त्याच्यापेक्षा काही नवीन वैशिष्ट्ये असणारी नवीन प्रजात उदयाला येते आणि ती नवीन प्रजाती ही मूळ प्रजातीपेक्षा अधिक उत्क्रांत, अधिक प्रगत असलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रजाती बदलल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. म्हणजे पहा, आजचं जे पर्यावरणाचं जे स्थिती आहे यानुसार ज्या जाती प्राण्यांच्या या वातावरणाशी टिकून राहतात, बदलत्या वातावरणानुसार त्यांच्यामध्ये त्याच टिकून राहतात आणि ज्या पर्यावरणाशी जुळवून घेत नाहीत त्या नष्ट होतात, काळानुसार संपून जातात. ज्या प्रजाती तसे करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्याच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असं आपल्याला समजलं. हे पहा, चित्र आपल्याला मिळतंय की ही पहिली प्रजाती आहे डायनासोरची, महाकाय अशी मोठी आकाराची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वातावरणानुसार पर्यावरणानुसार बदल होत गेला आणि मग अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळते आपल्याला. हे पहिल्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालं, नंतर हे आपल्याला पाहायला मिळालं, नंतर हे अशा पद्धतीचं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आणखीन आपल्याला ह्या अशा पद्धतीचं पण पाहायला मिळालं आणि नंतर हे अशा पद्धतीचं सुद्धा पाहायला मिळालं. ही उत्क्रांती त्याच्यामध्ये झालेली पाहायला मिळते, त्याच्यामध्ये झालेला बदल आपल्याला पाहायला मिळतो. अशाच पद्धतीने बदल आपण पुढं पाहणार आहोत. एखाद्या अचानक आलेले निसर्गातील संकट, पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे. काय शोध लावलेला आहे की अचानक निसर्गामध्ये संकट आलेलं, पर्यावरणात अचानक बदल झाला, आकस्मिक बदल झाला
आणि त्यामुळं डायनासॉरची महाकाय ही जी जात आहे ती नष्ट झाली असावी असा अंदाज, असा कयास मांडलेला आहे असे मानले जाते. पंख असलेल्या डायनासॉरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. पंख असलेला सुद्धा डायनासॉर काही काळापूर्वी बघायला मिळत होता. त्याचेसुद्धा अवशेष आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 पायावर चालणारा असाही डायनासॉर पुन्हा बघायला मिळाला. पंख असलेल्या डायनासॉरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. म्हणजे पहा, पक्षी त्याच्यापासून पुढंच काही कालानंतर किंवा काही कालखंडानंतर पक्षी निर्माण झाले असं पण मानलं जातं. या ठिकाणी पहा, आपल्याला पाहायला मिळतोय की हा डायनासॉरचा आहे सांगाडा. हा पूर्वीचाच डायनासॉर आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढचं चित्र आपण बघितलं तर पंख असलेला डायनासॉरचे काल्पनिक चित्र आहे हे. पंख असलेला डायनासॉर अशा पद्धतीचा असावा, अशा पद्धतीचा असेल असं काय केलेलं आहे, कल्पनाचित्र तयार केलेलं आहे. यानंतरचा आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे की प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. कशा प्रकारचे टप्पे आपल्याला प्राण्यांच्या उत्क्रांतीचे पाहायला मिळाले. सजीव सृष्टीच्या निर्मितीतील सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवापासून झाली. हे आपण गेल्या पाठात पाहिले. या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांतीतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. कशा पद्धतीचे टप्पे आपल्याला प्राण्यांच्या उत्क्रांतीचे पाहायला मिळतात. नंबर 1 आपण पाहणार आहोत. नंबर 1 अपृष्ठवंशीय सजीव. म्हणजेच काय तर पाठीचा कणा नसलेले सजीव. ज्या सजीवाला पाठीचा कणा नाही अशा प्रकारचे सजीव त्याला अपृष्ठवंशीय सजीव असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला असा सजीव कोणता पाहायला मिळतो, गोगलगाय. इथं पहा, आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळते गोगलगाय. ही कशी आहे, अपृष्ठवंशीय सजीव आहे. नंबर 2 आपण पाहणार आहोत पृष्ठवंशीय सजीव. पृष्ठवंशीय सजीवामध्ये पाहायचे आपल्याला ते म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही अशा प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतात. त्यासाठी उदाहरण दाखल आपल्याला दिलेलं आहे मासा. हा मासा काय आहे, पृष्ठवंशीय सजीवामधला प्राणी आहे. यानंतर आपल्याला दुसरा या ठिकाणी पृष्ठवंशीयमधला सजीव सांगितलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे उभयचर. पाणी, जमीन या दोन्ही ठिकाणी ज्याचा वावर असतो, पाण्यातही आढळून येतो, जमिनीवरही आढळून येतो असा कोणता प्राणी आहे, त्याचं नाव आहे बेडूक. हा बेडूक प्राणी हा उभयचरमध्ये गणला जातो किंवा त्याला उभयचर प्राणी असं म्हणतात. अशाच पद्धतीचा पक्षीवर्गसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे ते म्हणजे सरपटणारे प्राणी. त्याच्यामध्ये कोणकोणते प्राणी, त्याच्यामध्ये येतो साप वंशीय प्राणी किंवा सापवर्गीय प्राणी असे सरपटणारे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आणखीन पुढे एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी उदाहरणार्थ गाय. सस्तन प्राणी काय दिलेली माहिती आपल्याला त्याच्यामधली पाहायचे आपल्याला. सस्तन प्राण्यामध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे अधिक उत्क्रांत, अधिक प्रगत, अधिक चांगल्या पद्धतीने काम करणारा असं आपण समजूया त्याला. असा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. म्हणजे सगळ्या परिपूर्ण गोष्टी ज्याच्यामध्ये पाहायला मिळतात असा जो प्राणी आहे सस्तन प्राण्यामधला, तर तो अतिशय उत्क्रांत टप्पा असं म्हटलेला आहे. या ठिकाणी पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण करणे ही बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये
आहेत. आपल्याला जर परीक्षेला प्रश्न विचारला की सस्तन प्राण्यांची कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर त्या आपण असे सांगू शकतो की पोटात पिलाची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर त्या पिलाला जन्म देणे, जन्मानंतर काही काळ आपल्या अंगाच्या दुधावर त्याचं पोषण करणं त्या पिलाचं, हे सस्तन प्राण्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता पुढं आपल्याला एक पक्षी दाखवलेला आहे, त्याला प्राणीसुद्धा म्हटलेलं आहे. त्याला अपवाद, सस्तन प्राण्याला एक अपवाद दिलेला आहे या ठिकाणी. अपवादात्मक प्राणी आहे हा. त्याचं नाव आहे बदक चोचा. बदक चोचा प्राणी हा कशा पद्धती दिसतो आपल्याला पाहायला मिळतं. बदकासारखी त्याची चोच आहे, पण शरीर मात्र त्याचं काय दिसतंय, वेगळ्या आकाराचं पाहायला मिळतंय. ते कोणासारखं दिसतं शरीर, तर मुंगीखाऊ प्राणी. बघा या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. प्लॅटिपस हा एक सस्तन प्राणी आहे आणि मुंगीखाऊ त्यालाच अँट इटर असं म्हटलेलं आहे. या प्राण्यांच्या काही प्रजातींचा हा प्राणी तयार झालेला पाहायला मिळतो. म्हणजे मुंगीखाऊ प्राणी आणि त्याचबरोबर प्लॅटिपस या दोन्हींचं मिळून आपल्याला इथं वेगळ्या प्रकारचा प्राणी पाहायला मिळतो. त्याची उत्क्रांत जात पाहायला मिळते. हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात. हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे या प्राण्यांच्या बाबतीत. म्हणजेच ते सस्तन प्राणी आहेत. आता गाय पण सस्तन प्राणी आहे, ती पिल्लाला पोटात वाढवते आणि जन्म देते. परंतु हा जो प्राणी आहे मुंगीखाऊ किंवा बदक चोचा, हे काय आहेत तर अंडी घालतात आणि मग त्यातूनच आपल्या पिल्लाला काय करतात, जन्म देतात. आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे 4.3 मानव सदृश्य वानर. मानव सदृश्य म्हणजे काय तर माणसासारखा दिसणारा मानव सदृश्य वानर, एप वानर असे म्हणतात. एप वानर. मानव सदृश्य वानरांच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता. अशा प्रकारचे वानर माणसासारखे दिसणारे हे कुठं होते राहायला, झाडावर होते. ज्या प्रजातींचा वावर झाडावरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. जे झाडावरती वानर राहत होते त्यांचं स्वरूप कसं राहिलं तर वानरासारखंच, मूळ स्वरूप त्यांचं वानरासारखंच राहिलं. वानरासारखेच दिसायला, वानरासारखेच वागणं त्यांचं राहिलेलं पाहायला मिळतं, कायम राहिलेलं दिसतं. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. बघा, काही वानर हे झाडावरती राहत होते, पण काहींना झाडावर राहणं शक्य होत नव्हतं, म्हणून ते काही गवताळ प्रदेशामध्ये जमिनीवर राहू लागले, जमिनीवर वावरू लागले. त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. ज्या जमिनीवर राहिल्या त्या उत्क्रांत होत गेल्या, म्हणजे त्याच्यामध्ये प्रगती होत गेली. त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. म्हणजे पहा, काही वानर हे झाडावरती राहणारे होते, काहींना झाडावरती राहणं शक्य नव्हतं म्हणून काही जमिनीवरती राहू लागले. जे जमिनीवर राहू लागले वानर, त्यांच्यामध्ये मात्र उत्क्रांत होत गेले. त्यांची प्रजात उत्क्रांत होत गेली आणि त्या प्रजातीपासून पुढं मानवाची प्रजात अस्तित्वात आली. हे प्रथम कुठं पाहायला मिळालं आपल्याला तर आफ्रिका खंडामध्ये हे अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं. त्या मानवालाच आपण आदी मानव असं म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा, अगोदरचा. पुढील पाठात आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल पाहणार आहे. आता या ठिकाणी आपण या पाठामध्ये पाहिलं की कोणकोणत्या प्राणी, कशा कशा प्रकारचे प्राणी आहेत, सस्तन प्राणी कसे आहेत, पाठीचा कणा असलेला प्राणी, त्यानंतर पाठीचा कणा नसलेला प्राणी, अशा प्रकारचे. किंवा या अगोदर आपण पाहिलं की जसं वातावरणाशी त्यानुसार बदलानुसार जे प्राणी काय करतात त्यानुसार बदलतात किंवा त्याशी मिळतं जुळतं घेऊन राहतात, ते प्राणी टिकून राहिले आणि जे मिळतं जुळतं घेत नाहीत ते प्राणी कालांतराने नष्ट झाले. अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपण ह्या सर्व प्राण्यांची माहिती घेतली, सस्तन प्राण्यांची माहिती घेतली. काही सस्तन प्राणी
हे पिलांना जन्म देतात, तर काही सस्तन प्राणी हे अंडी घालून पिलांना जन्म देतात. आणि शेवटचा मुद्दा आपण या प्रकरणामध्ये पाहिला तो म्हणजे मानव सदृश्य वानर. हा वानर कसा आहे, तर काही झाडावरती राहणारे आहेत, तर काही वानर हे जमिनीवरती राहणारे आपल्याला पाहायला मिळाले. झाडावरती राहणाऱ्यांमध्ये काही बदल होत गेला नाही, काही उत्क्रांती होत गेली नाही त्या प्रजातीमध्ये. पण जमिनीवरती गवताळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या वानरामध्ये खूप मोठी उत्क्रांती होत गेली आणि त्यातूनच पुढं मानव अस्तित्वात आला. त्यालाच आदिमानव असं म्हटलं जातं. आदी म्हणजे प्रारंभीचा, अगोदरचा असं त्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने उत्क्रांत हे प्रकरण आपण इथं अभ्यासलेलं आहे. आता हा जो चॅनल आहे आपला ऑनलाईन माझी शाळा, हा चॅनल सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचा. कशासाठी, तर या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ यावरती टाकल्या तुम्हाला लगेचच पाहायला मिळू शकतो. अगदी व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवावा आणि नंतर तुम्ही बघावा ती लिंक ओपन करून, त्यापेक्षा तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच कळेल की या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे. नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ आपण पाहायचा आहे. आता हे प्रकरण संपल्यानंतर तुम्ही सर्वांनी या पाठाच्या खाली स्वाध्याय दिलेला असतो, तो स्वाध्याय आपल्या वर्गपट वहीमध्ये पूर्ण करायचा. आणि पुन्हा पुढच्या प्रकरणासाठी आपण भेटणारच आहोत ऑनलाईन माझी शाळा या यूट्यूब चॅनलवर. कोणासमवेत, तुमचे विषय शिक्षक श्री टकले सर यांच्या सोबत. तोपर्यंत धन्यवाद.